रक्षो गणक्षपणदक्षमहात्रिशूलं त्र्यक्षं वलक्षतनुमुल्लसदक्षमालं वृक्षाघशिक्षणविचक्षणशक्तियूथं दक्षाध्वरक्षयदमाश्रय विश्वनाथम्। रक्षो गणक्षपणदक्षमहात्रिशूलं। रक्षोगण म्हणजे राक्षसांचा गण, राक्षसांचा समूह. त्यांचे क्षपण म्हणजे त्यांचा नाश करण्यामध्ये दक्ष असलेले महात्रिशूल ज्याने धारण केलेले आहे. त्र्यक्षम म्हणजे त्रिनेत्र असलेला. वलक्षत तनुम म्हणजे धवल असे स्फटिकासारखे शरीर ज्याचे आहे असा. उल्लस दक्षमालम शोभायमान असणारी अशी अक्षमाला म्हणजे जपमाला ज्याने धारण केलेली आहे असा. वृक्षाघ शिक्षण विचक्षण शक्तियूथम. वृक्ष म्हणजे महादुःखप्रद असे, अघ म्हणजे पाप, त्यांचे शिक्षण म्हणजे निरसन करण्यामध्ये, विचक्षण म्हणजे समर्थ, शक्तियूथ म्हणजे सामर्थ्य समूह ज्याचा आहे असा. दक्षाध्वरक्षयदम दक्ष प्रजापतीच्या अधर म्हणजे यज्ञ, त्याचा क्षय म्हणजे नाश करणारा, विध्वंस करणारा. विश्वनाथम म्हणजे विश्वनाथाला, रुद्राला आश्रय कर. वादिराज स्वामीजी उडुपीच्या आग्नेय दिशेला असलेल्या येळ्ळूर येथील विश्वनाथाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. तेव्हा ते सज्जनांना उपदेश करत आहेत. वादिराज स्वामीजी सांगतात, सज्जन हो, राक्षसांच्या गणांचा नाश करण्यामध्ये समर्थ असे त्रिशूळ धारण करणाऱ्या, त्रिनेत्र असलेल्या, फटिकासारखे धवल कांतीयुक्त शरीर ज्याचे आहे अशा, झळाळणारी अशी जपमाळ ज्याने धारण केलेली आहे अशा, महादुःखप्रद पापांचे निरसन करण्यामध्ये समर्थ असणाऱ्या आणि दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा ध्वंस करणाऱ्या अशा या विश्वनाथ रुद्रास तुम्ही शरण या, त्याचा आश्रय करा. अनेक युगे प्राचीन असलेले येळ्ळूर येथील विश्वनाथ वा विश्वेश्वर मंदिर हे उडुपीच्या आग्नेय दिशेस सुमारे 25 किलोमीटर अंतरावरती आहे. वादिराज स्वामीजी जेव्हा 16व्या शतकामध्ये इथे दर्शनासाठी आले होते तेव्हा पुजारी मंडळी नित्य पुजारी कर्मे आटोपून घरी गेली होती. तेव्हा वादिराज स्वामींनी 5 श्लोकांची शिवस्तुती इथे रचली. तेव्हा शंकरासमोर असलेल्या नंदीने दरवाजा उघडून वादिराज स्वामींना दर्शन घडवले. म्हणून वादिराज स्वामीजी या नंदिकेश्वराची स्तुती देखील तीर्थप्रबंध ग्रंथामध्ये करतात. हजारो वर्षे जुन्या या देवस्थानामध्ये पुरातन शिलालेख, अनेक चिन्हे आढळतात, अनेक कथा येथे कोरलेल्या आहेत. या कारणामुळे इतिहास अभ्यासकांसाठी हे देवस्थान म्हणजे एक पर्वणीच आहे. या देवाचा उल्लेख स्कंद पुराणांमध्ये येतो, जिथे पार्वती रुद्रदेवास विचारते की स्वामी आपण काशीहून येळ्ळूर क्षेत्री का आलात. त्याचे रुद्रदेव समर्पक उत्तर देतात. पण त्यानंतर अनेक वर्षे हे शिवलिंग लुप्त स्थितीमध्ये होते. सुमारे 1000 वर्षांपूर्वी एक वृद्ध माता आपल्या हरवलेल्या पुत्रास शोधत असताना या लिंगाच्या ठिकाणी आली आणि तिने चुकून तिथे खोदले असता तिथे रक्तस्राव सुरू झाला. तिने लागलीच तेथील राजा हेगडेंना ही गोष्ट सांगितली असता त्यांनी या पुरातन शिवालयाचा जीर्णोद्धार केला. शहाळ्याचा अभिषेक केल्यानंतर हा स्राव थांबला. म्हणूनच या विश्वनाथास शहाळ्यांचा अभिषेक करण्याची परंपरा आहे. दररोज सुमारे 500हून अधिक शहाळ्यांचा अभिषेक इथे विश्वनाथास केला जातो. अशा प्रकारचे हे एक विलक्षण मंदिर आहे आणि या शहाळ्याचा प्रसाद नंतर भक्तांमध्ये वाटला जातो. इथे आसपासचे अनेक ग्रामस्थ आपल्या झाडांची शहाळी पित नाहीत, तर त्यांनी ती शहाळी, ती झाडे विश्वनाथासच अर्पण केलेली आहेत. जे कोणी विश्वनाथाचे भक्त भाविक इथे शहाळ्यांचा नवस करतात तो हमखास पूर्ण होतो. याशिवाय इथे दीपासाठी तैलदानाचे देखील विशेष महत्त्व आहे. ज्यांना अनेक वर्षे संतान प्राप्ती झालेली नाही त्यांनी संतान प्राप्तीनंतर या संतानाच्या हस्ते तुला सोन्याचे नाणे देईन असा नवस केल्यानंतर तो पूर्णच झाला याची साक्ष इथे विश्वनाथास समर्पण केलेले सोन्याच्या नाण्यांचे हार देतात. माघ मासामधील सोमवारी इथे अत्यंत विलक्षण आणि अद्वितीय अशी 12 राशींची पूजा केली जाते, जी 24 तास चालते आणि यामध्ये या 12 राशींमध्ये केशवादी 12 रूपांचे आवाहन केले जाते. ही पूजा विष्णूस अत्यंत प्रिय आहे आणि या पूजेमध्ये भाग घेण्यासाठी तेथील अन्नप्रसाद स्वीकारण्यासाठी हजारो भाविक इथे माघ महिन्यामध्ये येतात. येथील
अर्चकवृंद अनेक कठोर नियमांचे पालन करून नित्य पूजादी कार्य येथे अत्यंत भक्तिभावाने करतात आणि त्यामुळेच येथील सन्निधानामध्ये त्याची विलक्षण अशी प्रचिती आपल्याला येते. इथे परंपरेतील अर्चकांशिवाय उडुपी अष्टमठातील स्वदेव वादिराज मठाच्या यतिश्रेष्ठांना पूजा अभिषेक करण्याचा अधिकार आहे. या भागातील सर्व मंदिरांमध्ये स्नानासाठी पुष्करणी असते, ज्यामध्ये पुजारी अर्चक भाविक स्नान करतात आणि देवस्थानांमध्ये आतल्या बाजूला नित्यपूजेसाठी अभिषेकासाठी एक विहीर असते. या देवस्थानातील पुष्करणीमध्ये देखील उडुपी मध्वसरोवराप्रमाणे 12 वर्षांनी भागीरथी प्रकट होते आणि बाकी इथे तिचे नित्य सन्निधान असते. याच देवस्थानामध्ये अत्यंत प्राचीन जटाधारी सिद्धिप्रद अशा गणपतीचे आणि हाती अक्षय पात्र धारण केलेल्या अन्नपूर्णेचे देखील विशेष सन्निधान आहे. देवस्थानाबाहेर प्राचीन देखण्या अशा मुख्यप्राण मारुतीचे सन्निधान आणि त्याची प्रशस्त अशी वेगळी पुष्करणी आहे. महतोभार विश्वनाथ विश्वेश्वराच्या या देवस्थानामध्ये विलक्षण असे समाधान आणि शांती अनुभवता येते आणि विश्वनाथाच्या दर्शनानंतर पुन्हा पुन्हा त्याच्या दर्शनाची ओढ लागते.